नमस्ते मंडळी, कशी आहात? ठीक असाल तर मी हाऊसवाईफ आहे. एज 34 रनिंग चालू आहे माझं. तर मी घरचे कामं करून आपला स्टडी कशी करत असते. तर मी MPSC स्टेट जितके सरळ सेवा आहे तितक्यासाठी मी अभ्यास करत आहे. तर मला आपल्या जी जर्निंग आहे ते तुम्हाला शेअर करूशी लागते की याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे. तर हेच मार्ग व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे. तर मी आपल्या डेलीच्या रूटीन कशी करते ते तुम्हाला तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहूनच ह्या व्हिडिओला क्लिक केले असाल. तर याच्यामध्ये माझे फॅमिलीमध्ये असे पूर्ण मिळून आम्ही 7 मेंबर असून मी असे घर कसे सांभाळत असते आणि माझ्या डेलीचा रूटीन कसा असतो तर मी इथून तुम्हाला बघा मी शेअर करणार आहे. तर बघा आता मी बेडशीट सगळं हे कसे सांभाळून आवरत आहे. तर सगळ्या गोष्टी आपण सांभाळून कसा अभ्यास करायचा त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला शिकायला काहीतरी मिळणार आहे. तर कधी मला असं वाटत असते की सगळं सोडून द्यावा, अभ्यास नाही करावा. कोणत्या गोष्टी लोकांच्या गोष्टी असं ऐकायला मिळतात की असं करते तशी करते. असं वाटते नाही सगळं सोडा. पण एक असा हिंमत वाटते का नाही तुला काहीतरी करायचं आहे, स्वतःसाठी करायचं आहे तर काही ना काही करून आपल्या लोकांना दाखवावं लागेल. आणि आपल्या मुलांच्या भविष्याकरिता जर आपलं भविष्य व्यवस्थित राहील, आपण स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करून तरी एक आपली ओळख राहणार. आणि आपल्याला एक तिथून काहीतरी ओळख असून तर एक कोणीतरी आपल्याला ओळखून एक आपली पहिचान असा पद्धतीने आपली एक काहीतरी आपण सिद्ध करून दाखवू शकतो. तर जगामध्ये हाऊसवाईफला बिलकुल काही घाबरायचं नाही. संघर्षाला मात करून आपल्याला समोर जायच्या आणि संघर्ष मात करूनच आपण काही ना काही शिकत असतो. त्याच्यापासूनच आपल्याला काही ना काही गोष्टी माहिती कळतात. आपण पुष्कळ लोक आपल्याला तोंडाला काही ना काही बोलत असतात. तर त्याला बिलकुल बोलून दाखवायचं नाही तर करून दाखवायच्या. लोकांना आपल्याला सिद्ध हे दाखवायचे आहे का नाही मी हाऊसवाईफ आहे. तर घरचेच मुलं घरचे कामं भांडण धुणे किंवा कपडे धुणे हेच नाही तर हे काम सांभाळून आपण काहीतरी प्रूफ करून दाखवू शकतो. तर मी असे घरचे बघा असे कामं सगळ्या गोष्टी करून मी सगळ्या गोष्टी पार पाडून घरचे कामं सगळे आवरून आपल्या अभ्यासाला मी सुरुवात करत राहते. तर तुम्हीसुद्धा हाऊसवाईफ का करू नाही शकाल तर ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बहुत काही शिकायला मिळणार आहे. तर आता मी अंगणवाडी मुख्य सेविकासाठी आता पुढच्या महिन्यात एक्झाम आहे. तर मी इथून मराठी आणि जे इंग्लिश आहे तर मी TCSचे जे प्रश्नपत्रिका आहे तिथून मी कवर करत असते आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळत असते. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर मी काय सुहास भिसेचे करंट अफेअर मी डेली काही भांडे धुताना तर काही भाजी तोडतानाच हे व्हिडिओ बघत असते. तर याच्यामुळे माझं करंट डेली कवर होत राहतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आपला करंट अफेअर रोजच्या डेली करू शकता. प्रत्येक हाऊसवाईफ म्हणत असते की माझे कामं घरचे वातावरण आणि सगळ्या गोष्टी मला वेळ मिळत नाही. तर आपण का बरं वेळ काढू शकत नाही. वेळ काढायला बसलं तर खूप काही वेळ मिळत असतो आपल्याला. काही कामाच्या वेळेस लोकांकडे फालतूच्या वेळेस लोकांना न खुर्ची लावून बसण्यापेक्षा आपण अशा माध्यमातून आपण अभ्यासाला वेळ काढू शकतो. आणि याच्यामार्फत आपला स्टडी डेलीच्या तरी आपण 5 घंटे तरी आपण आपल्या रूटीनमध्ये जर आपण डेली 5 घंटे जर दिलं तर आपला काही ना काही गव्हर्मेंट जॉब तर नक्की आपल्याला मिळणारच आहे. मी तर जिद्द लावून ठेवले आहे का यावर्षी नक्की 2024 नाही तर 2025 गव्हर्मेंट जॉब मिळणार आहे हे मी सिद्ध करणार आहे. तर तुम्हीसुद्धा असेच
हाऊसवाईफ जर तुम्ही डेलीचे 5 घंटे असे माध्यमातून जर मी जसे रूटीन करत आहे जसे अशा रूटीनच्या माध्यमातून जे तुम्ही अभ्यास करा तर नक्की तुमचे यश तुमच्या हातात नक्की भेटणार आहे. आणि संकटावर मात जरूर करा. लोकांच्या तोंडाला बिलकुल आपण जर त्यांना फेस टू फेस जॉब दिलं तर काही होणार नाही. तर आपण त्यांना न बोलून चुपचाप राहूनच आपण अशा गोष्टी साध्य करू शकतो आणि आपला तेव्हाच माइंड आपला फ्रेश राहणार. तर बघा मी इंग्लिशचे मी TCSच्या जे पुस्तक आहे तिथून मी रीडिंग करत आहे आणि मराठीचे सुद्धा इथूनच मी कवर करून घेत आहे. तर मी 1 तास इंग्लिशला आणि 1 तास मराठीला अशी मी डेली देत असते. आणि संगणकला सुद्धा मी तरी अर्धा तास अशी देत असते. आणि बाकीच्या अदर गोष्टीला जी की आहे सामाजिक जे आपला अदर सामान्य विज्ञान आहे तर यांनासुद्धा मी एक या 2-2 तास असे देत असते. आणि मॅथला डेली मी 1 तास करत असते. अशानं माझ्या 5 तास तरी डेलीच्या होत असतो. आणि मग मी आपल्या डेली कामाला सुरुवात करत असते. तर तुम्हीसुद्धा असे करा आणि नक्की तुम्हाला यश प्राप्त होणार. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा. तुमच्या कमेंट्स मला एक मोटिवेशन मिळते. तर आपण चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. असा मला जर तुमच्या कमेंट भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.